नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। राज्यपाल पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत तामिळनाडूतील एका शास्त्रज्ञाला 5 कोटींचा गंडा घालणाऱ्या नाशिकच्या निरंजन कुलकर्णी या महाठगाला अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांनी नागपूर येथून त्याला ताब्यात घेतले असून या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। तामिळनाडूतील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार निरंजन कुलकर्णीने वर्षभरापासून आपल्याशी संपर्क ठेवत राज्यपाल पद मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र कोणतीही प्रगती न झाल्याने आणि दिलेले पैसे परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली। निरंजन कुलकर्णी याने दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान रेड्डी यांची ओळख करून घेतली होती। कुलकर्णी हा नागपूर येथील एका सामाजिक संस्थेचा सभासद असून संस्थेच्या नावावर मिळालेल्या रकमेपैकी 2,40,00,000ची 16 एकर जमीन खरेदी केली। उर्वरित 2 कोटींची FD आपल्या वडिलांच्या नावावर केली तर 60,000 रुपये रोख घेतले। हाय प्रोफाईल जीवनशैलीचा भास। पोलीस तपासात असे समोर आले आहे की कुलकर्णीला हाय प्रोफाईल जीवनशैलीची हौस होती। तो आपल्या वाहनावर खासदारकीचा लोगो लावून फिरत असे। तसेच मोठ्या नेत्यांसोबतच्या मॉर्फ केलेल्या छायाचित्रांचा उपयोग करून आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न करत असे। नाशिक पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा शोध सुरू केला आहे। या फसवणुकीचे धागेदोरे वाढत चालले असून प्रकरणाला कोणती दिशा मिळते याकडे सर्वांचे लक्ष आहे। पोलीस अधिकाऱ्यांचे तक्रारीच्या आधारे आम्ही तपास सुरू केला आहे। संशयिताच्या उच्चभ्रू जीवनशैलीमुळे फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे। आम्ही या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहोत, असे प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सांगितले। नाशिक पोलिसांनी संशयिताच्या उच्चभ्रू भासाच्या मागील सत्य उघड करून फसवणुकीचे जाळे उघडकीस आणल्याने प्रकरण गाजत आहे। कुठे व्याघ्र प्रकल्प आहे तिथे म्हणजे 100 एकर जमीन आहे, भारत सरकारवर माझा MOU झालेला आहे। तो नागपूरचा जो विनोद दाडे आहे त्याची ती वैश्विक सेवा फाउंडेशन संस्था आहे। त्या संस्थेमध्ये हाही सभासद होता आरोपी, आणि त्या संस्थेला शेती खरेदी करण्यासाठी ते पैसे गेलेले आहेत। या आधी पण असे काही घटना या माणसाने केलेल्या आहेत त्या काही संदर्भात इन्क्वायरीमध्ये काही आले समोर? नाही, असं अजून तरी काही निष्पन्न झालेलं नाही। त्याच्या घरजडीमध्ये पण असं विशेष काही झालेलं नाही। तर चौकशी आपण कशा पद्धतीने करतोय आणि आरोपीला किती दिवसांची पोलीस कोठडी? काल आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे, आणि त्याचबरोबर इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे, ती लवकरच पोहोचेल। तो काही 12वी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे, असं त्याचं विशेष असं बॅकग्राऊंड नाही। कुठे पॉलिटिकल पार्टीशी वगैरे? नाही, कुठल्या पॉलिटिकल पार्टीशी तो संबंधित नाही। कधीपासून घडला? कधी झाली? त्यांची ओळख जानेवारीमध्ये झाली। फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये ते पैसे दिले गेलेत, आणि साधारणतः मे पासून हा त्याचा पाठपुरावा फिर्यादी पाठपुरावा करत होते, परंतु गेल्या 2 महिन्यापासून मग तो फिर्यादी त्याला काही रिस्पॉन्स करत नव्हता, त्यामुळे मग हा गुन्हा दाखल झाला। नाही, पैशाच्या बाबतीत सांगायचं झालं तर पैसे मी माझी जमीन जी घेतली आहे ती परत विकल्यावर मी पैसे परत देईन असं म्हणतोय तो। तर निवडणूक काळामध्ये पण काही आमदारांना फोन आले होते। फिर्यादी नरसिम्हा रेड्डी यांनी अशी फिर्याद दिली की माझी बऱ्याच राजकीय व्यक्तींची ओळख आहे, मी त्यांच्या मार्फतीने तुम्हाला राज्यपाल हे पद मिळवून देऊ शकतो असं म्हणून पैशांची मागणी केली। त्यामध्ये 5 कोटी रुपये त्यांनी स्वीकारलेत, म्हणजे अकाउंटला जवळपास 4,40,00,000 आणि बाकी 60,00,000 रुपये रोख। तर नेमका हा आरोपी कोण आहे आणि जे फिर्यादी आहेत त्यांचा एकमेकांशी संबंध कसा होता? दोघांचं काय बॅकग्राऊंड आहे? आरोपी हे निरंजन कुलकर्णी म्हणून नाशिक रोड येथे राहणारे आहेत, आणि दिल्लीला त्यांची फिर्यादी यांच्याशी ओळख झाली होती।
या प्रकरणामध्ये अजून कोणी आहे का? कारण नागपूरला पण आपलं पथक गेलं अशी माहिती मिळते. यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद दहाडे व त्याचे काही सहकारी यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे. त्या संस्थेमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी. तर ही जी रक्कम आहे 5 कोटी मागितली होती की अधिक रक्कम मागितली होती आणि त्यानंतर 5 कोटी मिळाले होते? त्यामध्ये टोटल 15 कोटी लागतील, त्यातले 5 कोटी मला द्यावे लागतील असं तो म्हणतो. कुठल्या राज्याचं राज्यपाल पद मिळवलं असं ते सांगितलेलं होतं? असंही काही नाही, कुठल्या तरी एका राज्याचं मिळून दिलं असं सांगितलं होतं. पण हा रेड्डी कोण आहेत, म्हणजे त्यांचा व्यवसाय काय आहे, त्यांचं काय बॅकग्राऊंड आहे? ऍक्च्युली नरसिंह रेड्डी जे आहेत त्यांचे कोणी नातेवाईक आहेत, ते आमदार आणि खासदारी राहिलेले आहेत. त्यांना राज्यपाल बनवण्यासाठी हे पैसे आरोपीने स्वीकारलेले आहेत. कुठल्या राज्यात खासदार कुठल्या पक्षाचे? ते आंध्र प्रदेशमधील आहेत. आणि हे कोणी शास्त्रज्ञ आहेत अशी पण माहिती मिळाली. हो, ते IT इंजिनियर्स आहेत, त्याचबरोबर ते रिसर्च मध्येही आहेत. आता काही पैशांची रिकव्हरी झाली की काय? आरोपीकडे 4 लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जी अमाऊंट आहे त्यातले आरोपीने FD केलेले आहेत आणि जे काय 2 कोटी इतक्या अमाऊंटची शेती खरेदी केलेली दिसत आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी. अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.